चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते। माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, हिंदू धर्मातील श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिन्यातील पहिला सण आणि पहिला सोमवार उद्या आहे। ज्योतिषशास्त्रानुसार आणि पंचांगानुसार श्रावण सोमवार आणि नागपंचमी एकत्र येण्याचा हा दुर्मिळ महासंयोग तब्बल 23 वर्षांनी आलेला आहे। मग ह्या सोमवारी उद्याच्या नागपंचमीला आपल्याला काय सेवा करायची ह्याची संपूर्ण माहिती मी सांगणार आहे। तुम्ही उद्या सोमवार आहे, सोमवारी रुद्राभिषेक घातला तर तुमच्या घरातल्या आर्थिक अडचणी, मानसिक ताण, घरामध्ये सतत कटकट भांडण असेल किंवा अजून तुमच्या घरामध्ये कुठल्या गोष्टी घडत असतील तर त्या सगळ्या दूर होतील। कारण महादेव जे आहेत ते भोळा शंकर आहेत आणि ह्या महादेवाला जेवढे महादेव शंकर रागीट तेवढेच शांत असे हे महादेव। तुम्ही ज्या इच्छा काही सांगून तुम्ही रुद्राभिषेक कराल त्याचा तुम्हाला फळ मिळणार आहे। कारण श्रावण महिन्यामध्ये महादेव शंकर या पृथ्वी तलावरती अतिशय जास्त प्रमाणात असतात आणि ह्या दिवशी आपण काही सेवा केल्या तर त्याचं फळ मिळतं। मग ह्या सेवा केल्यामुळे काय होतं बघा, तुम्ही उद्यापासून 16 सोमवार करू शकता। त्यानंतर बघा 5 सोमवार तुम्ही महादेवाचे पांढरे करू शकता। त्यानंतर तुम्हाला सांगते तुमच्या आयुष्यामध्ये राहू केतू किंवा कालसर्प असेल तर ते सुद्धा दूर होईल। नागदेवता ही भगवान महादेवाच्या गळ्यातील अलंकार मानला जातो। कारण बघा, प्रत्येक तुम्ही फोटोमध्ये बघत असाल तर महादेवाच्या गळ्यामध्ये नाग असतो आणि हा नाग जो आहे तो महादेवाचा अलंकार मानला आहे। श्रावण सोमवारी नागपंचमी येणे हे शिव आणि नागपूजनासाठी अत्यंत फलदायी मानले जाते आणि या दिवशी सोमवती नागपंचमी म्हणून सुद्धा ह्या उद्याच्या दिवसाला ओळखलं जातं। सोमवारी नागपंचमी आल्यामुळे याला सोमवती नागपंचमी म्हणतात आणि सर्वार्थ सिद्धी योग सुद्धा उद्या आहे। या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग आल्यामुळे आल्याने या दिवशी केलेली पूजा, जप, तप, रुद्राभिषेक किंवा जे काय मंत्र स्तोत्र तुम्ही म्हणता त्याचे सगळे फळ तुम्हाला जास्त प्रमाणात मिळतात। आणि त्यानंतर बघा, काल सर्प निवारणासाठी उद्या तुम्हाला अतिशय प्रभावी अशी सेवा जर केली तर ज्यांच्या पत्रिकेत बघा राहू आहे, केतू आहे, काल सर्प आहे, काल सर्पदोष आहे, मग बऱ्याच ठिकाणी आपण बघा कुंडली दाखवतो आणि आपण कुंडली दाखवल्यानंतर जे ब्राह्मण असतात, गुरुजी असतात ते आपल्याला सांगत असतात काल सर्पाची शांती करा किंवा राहू केतूची शांती करा। पण काल सर्पाची राहू केतूची शांती न करता उद्या जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या घरामध्ये तुमच्या पत्रिकेतील हे काल सर्पदोष, केतू, राहू हे सगळे दूर होतील। आता बघा, ज्यांच्यासाठी महादेवाला जलाभिषेक, रुद्राभिषेक जर केला, नागदेवतेची पूजा केली तर तुमचे सगळे कालसर्प आणि केतू, राहू दूर होतात। मग उद्या काय करायचंय बघा, तुम्हाला काय करायचंय, महादेवाची पिंड घ्यायची। मग ही महादेवाची पिंड तुमची पंचधातूची असू दे किंवा तुमच्या घरामध्ये जी काही पिंड आहे ती असू दे, पारद शिवलिंग असू दे। पारद शिवलिंग जर तुमच्या घरामध्ये असेल तर अतिशय चांगलं, नसेल तर तुम्ही मी दिलेल्या नंबरवरून मी दिलेल्या नंबरवर जर तुम्ही मागवला तर मी ते सिद्ध करून तुम्हाला देईन। तर काय बघा, पारद शिवलिंग आणि पंचधातूची म्हणजे पितळेची जी मूर्ती पिंड असते, ह्या 2 पिंड तर तुमच्या घरामध्ये एक तर ह्यातली कुठली तर पिंड पाहिजे। समजा नसेल तर तुम्ही आज किंवा उद्या कुठे देवपूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये जर मिळाली तर घ्या, पण ही भरीव असावी, पोकळ अजिबात आणू नका। तुम्ही चांदीची सुद्धा पिंड भरीव आणू शकता। त्याची आता मला वाटतं पिंडीची किंमत 60 ते 70 हजार रुपये असेल, कारण ती छोटी जरी असली तरी भरीव असते ना, वजन असतं। मग काय करायचं बघा, एक मोठी परात किंवा मोठं तामण घ्यायचं जेणेकरून तुम्ही हे अभिषेक करणारं पाणी त्यामध्ये सगळं साठलं पाहिजे। कारण एकदा अभिषेक सुरू केला तर ते परत पिंड उचलायची नाही। रुद्राभिषेक आपल्याला करायचा आहे। सगळ्यात पहिल्यांदा सगळं साहित्य घेऊन तुम्ही जवळ बसायचं। पंचामृत,
कच्चं दूध म्हणजे न तापवलेलं दूध. त्यानंतर पाणी भरपूर घेऊन बसायचं. एक कळशी जवळ ठेवा छोटी, किंवा मोठ्या भांड्यामध्ये पाणी ठेवा आणि तुम्ही एक भांडं जवळ ठेवा त्यातलं पाणी घ्यायला. आणि परात घेतली तर अतिशय चांगलं, किंवा एखादी खोलगट स्टीलची बुट्टी असते ती घेतली तरी चालेल. काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा महादेवाची पिंड जी आहे ती तुम्ही काय करायचं, त्या बाऊलमध्ये म्हणजे मोठी स्टीलची बुट्टी किंवा परात किंवा मोठं तामण असेल ते घेतलं असेल तर त्यामध्ये पहिल्यांदा चिमूटभर तांदूळ ठेवायचे, पांढरे, अक्षदा नाही, हळद कुंकू वगैरे लावलेले तांदूळ नाही तर पांढरे तांदूळ ठेवायचे चिमूटभर. त्यावरती महादेवाची पिंड ठेवायची. ही महादेवाची पिंड जी आहे त्याचं पाणी जे पडतं ती निमुळती बाजू आहे ती उत्तर दिशेला करायची. आणि त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा 5 चमचे कच्चं दूध घालायचं ओम नमः शिवाय म्हणत. आणि त्यानंतर परत पंचामृत घालायचं 5 चमचे ओम नमः शिवाय म्हणत. आणि त्यानंतर संपूर्ण सेवा जी आहे ते नित्य सेवेचं असं पुस्तक केंद्रामध्ये मिळतं. त्या पुस्तक तुमच्याकडे असेल तर चालेल, नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काय काय म्हणायचं ते यूट्यूबला लावून म्हटलात तरी चालेल. सगळ्यात पहिल्यांदा आता तुम्ही 5 चमचे कच्चं दूध, 5 चमचे पंचामृत घातलं. त्यानंतर तुम्ही काय करायचे, पाणी घालायचे. मग तुमच्याकडे समजा गळती असेल तर गळती ठेवला तर तुमचं ऐकण्याकडे आणि वाचण्याकडं एकाग्रता राहील. कारण ज्यावेळेला आपण चमच्यानं पाणी घालत असतो त्यावेळेला आपल्याला काय होतं, ते पाणी इकडं पडावं आणि इकडं पुस्तकात लक्ष लागत नाही, किंवा पाणी आणि पुस्तक दोन्हीकडं तुमचं हे होत नाही. त्यामुळे गळती नसेल तर गळतीसुद्धा पुढच्या सोमवारपर्यंत मागवू शकता मी दिलेल्या नंबरवरून. आणि त्यानंतर बघा तुम्हाला काय करायचं आहे, समजा गळती नसेल तर चमच्यानं घाला, पण शक्यतो गळतीनं घातला तर तुमचा अभिषेक व्यवस्थित होईल. आता काय करायचं, त्या गळतीमध्ये पाणी घालायचं आणि सगळ्यात पहिल्यांदा एक वेळ गणपतीला आव्हान म्हणून श्री गणेशाय नमः किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा म्हणायचं. म्हणजे जे काय कार्य करत आहे ते सिद्धीस जावं ह्यासाठी गणपतीला प्रार्थना करायची. आणि त्यानंतर गणपतीचं स्तोत्र म्हणा किंवा श्री गणपती अथर्वशीर्ष एक वेळा, हे एक वेळ म्हणायचं. अभिषेक घालतच हे वाचायचं आहे. त्यानंतर श्री शिव कवच स्तोत्र हे संपूर्ण म्हणायचं आहे. त्यानंतर शिव महिमा स्तोत्र, श्री द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र, श्री रामरक्षा स्तोत्र, काल भैरवाष्टक, रुद्र गायत्री मंत्र, त्यानंतर संजीवनी मंत्र, अमृत संजीवनी मंत्र, श्री महामृत्युंजय मंत्र, त्यानंतर शिव नामावली जी आहे ती 108 जी आहे ती नावं, शिव प्रार्थना म्हणजे शेवटी सगळ्या शिवांची प्रार्थना करायची आणि एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणायचा. त्यानंतर तुम्ही कर्पूर आरती करायची. पहिल्यांदा महादेवाची आरती आणि त्यानंतर कर्पूर आरती करायची आणि त्यानंतर ही महादेवाची पिंड उचलायची. त्यानंतर तुम्ही काय करायचं, एक पाट मांडायचा, पाटावरती पांढरं शुभ्र नवीन वस्त्र असेल तर घाला, नसेल तर तुम्ही नेहमी पूजेला वापरता ते पांढरं वस्त्र तुमच्या प्रत्येक वर्षाचं घडी काढून ठेवला असेल तर ते वापरा. मी प्रत्येक वर्षी एक तयारच केलेलं आहे. मी ज्या वेळेला श्रावण महिना संपतो त्यावेळेला ड्रॉवरमध्ये ठेवते. हे कापड जे आहे ते आज धुवून ठेवा, नसेल तर नवीन आणला तरी चालेल. एक पीस घ्यायचं पांढरं, ते हंतरायचं, त्यावरती थोडे तांदूळ ठेवायचे. त्या तांदळावरती महादेवाची पिंड स्वच्छ पुसून ठेवायची आणि त्यानंतर महादेवाच्या पिंडीवरती भस्म घालायचं. इबीत तुमच्याकडे नसेल तर जी तुम्ही दररोज देवा घरामध्ये अगरबत्ती लावता त्याची राख जरी त्या महादेवाच्या पिंडीला लावली तरी चालेल. त्यानंतर बघा तुम्हाला शक्य असेल तर 108 बेलपत्र पालती घालायची. ही 108 बेलपत्र पालती घालत असताना तुम्ही श्रीरामाचा जप करायचा आहे. कारण महादेव जे आहेत ते श्रीरामाचे भक्त होते आणि जेवढं तुम्ही श्रीरामांचा मंत्र म्हणत जर महादेवाच्या पिंडीला बेल घातला तर त्याचं फळसुद्धा तुम्हाला जास्त मिळतं. मग श्रीराम म्हणत 108 बेलपानं घालायची. समजा तुमच्याकडे 108 पानं नसतील तर जेवढी बेलाची पानं आहेत तेवढी घालायची. धोत्र्याचं फळ, धोत्र्याचं फूल,
त्यानंतर बेलफळ असेल तर घाला, पांढरी फुलं घाला, अखंड तांदूळ घाला आणि त्यानंतर तुम्हाला उद्या जे काय सवामूठ आलेलं आहे ते घालायचं आणि त्यानंतर तुम्ही महादेवाला प्रार्थना करायची, आरती करायची, कर्पूर आरती करायची, हे सगळं करायचं. आणि दुसऱ्या दिवशी हे जे तुम्ही अभिषेक घातलेला असतो, रुद्राभिषेक, रुद्रमहिमा वगैरे जे घातलेलं असतं, त्यातलं पाणी तुम्ही प्रत्येकानं घरातल्या थोडं थोडं तीर्थ म्हणून घ्यायचं आणि प्रत्येकानं तीर्थ घेतल्यानंतर थोडं पाणी एका वाटीमध्ये घ्यायचं, एक फूल घ्यायचं किंवा बेलाचं पान घ्यायचं आणि ते पाणी तुम्ही तुमच्या घरामध्ये संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आणि राहिलेलं पाणी एका बॉटलमध्ये भरून ठेवायचं. ही बॉटल जी आहे ती प्लॅस्टिकची नसावी, स्टीलची असावी किंवा काचेची असावी आणि ते पाणी तुम्ही दररोज तीर्थ म्हणून घ्यावं. काम कुठं महत्त्वाचं तुमचं असेल, महत्त्वाच्या कामाला जात असाल, एक्झामसाठी जात असाल, इंटरव्ह्यूसाठी जात असाल, कुठली तुम्हाला घर खरेदी करायला चाललेलं आहे, गाडी खरेदी करायला चाललेलं आहे, ज्या काय महत्त्वाच्या गोष्टीसाठी तुम्ही घरातून बाहेर पडता किंवा ज्या ज्या वेळेला तुम्ही घरातून बाहेर पडता त्या वेळेला त्यातलं तीर्थ थोडं घेऊन बाहेर पडला तर तुमच्या कामातले अडथळे दूर होतील, तुम्हाला यश येईल. या पद्धतीनं तुम्हाला प्रत्येक सोमवारी रुद्राभिषेक करायचा आहे. शक्य असेल तर उद्यापासून शेवटच्या सोमवारपर्यंत जरी रुद्राभिषेक दररोज घातला तरी चालेल. 2 ते 2.5 तास 2 ते 2.5 तास संपूर्ण ह्या सेवा होण्यासाठी लागतात. त्यामुळं उद्या सोमवारी तर नक्कीच घाला. आणि त्यात एक वस्तू राहिली, पांढरं गज हे वस्त्र, कापसाचं गेजमाळ, पांढरं वस्त्र कापसाचं असतं बघा फुलाचं, ते घालायचं आहे. ते सुद्धा तुम्हाला 108 ह्याचं घाला, 21चं घाला, 11चं घाला, चालेल. त्यानंतर बघा दुसऱ्या दिवशी मंगळवारी ह्या सगळ्या वस्तू काढायच्या आणि एखाद्या झाडामध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये घालायच्या, वाहत्या पाण्यामध्ये सोडायच्या आणि वस्त्र जे आहे ते काढून तुम्ही पुढच्या सोमवारला ठेवू शकता किंवा परत दुसऱ्या दिवशी जर तुम्ही सेवा करणार असाल तर हे वस्त्र हंतरून परत महादेवाची सेवा जशी सोमवारी केला तशीच करायची. अशा पद्धतीनं रुद्राभिषेक केला तर तुमच्या आयुष्यातले बघा मानसिक ताण असेल, घरामध्ये कटकट असेल, मुलांच्या आयुष्यामध्ये अडचणी असतील, मुलं हट्टी असतील, मुलं व्यसनी असतील, मुलांची लग्न होत नसतील, मुलांना मुलं होत नसतील, तुमचा व्यवसाय, नोकरी, आर्थिक अडचण, पितृदोष, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या दूर होऊन तुम्हाला सगळं तुमच्या मनासारखं होईल. फक्त श्रद्धा, विश्वास आणि तुमच्या मनातील भाव महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर तुम्हाला कर्मसुद्धा चांगले करायचे. आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा दानाला आणि स्नानाला खूप महत्त्व आहे. तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं आणि दान करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे उद्या शक्य असेल तर तुम्ही पांढऱ्या वस्तूंचं दान करा. मग खडी साखर, आपली साखर किंवा तांदूळ हे जे आहे ते दान करू शकता, पांढरे वस्त्र दान करू शकता. उद्या खडी साखरेचा तुम्हाला महादेवाला नैवेद्य दाखवायचं आहे. खडी साखर जी आहे ती आपली चौकोनी जी मिळते तसली न घेता खडी साखर जे खडे असतात ती जर तुम्ही नैवेद्य दाखवला, दूध आणि खडी साखर, तर अतिशय चांगलं. नसेल तर तुमच्या घरातली जी साखर आहे त्याचा नैवेद्य दाखवा. उद्या भावाचा उपवास ज्यांना करायचा आहे बघा, काही ठिकाणी पद्धत वेगळी असते. काही ठिकाणी नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी सोडतात. पण काही जणांच्या ठिकाणी भावाचा उपवास नागपंचमीच्या आदल्या दिवशी करतात, सकाळी उपवास करतात आणि रात्री सोडतात. ज्यांच्या घरामध्ये ज्या पद्धती आहेत त्या पद्धतीनं करा. वेगळी पद्धत पाडण्याची वेगळी पद्धत काढण्याची प्रथा पाडू नका. उद्या जर तुम्ही उपवास करत असाल भावाचा तर दिवसभर उपवास करा आणि सोमवार ज्या वेळेला सोडता त्यावेळेला तो भावाचा उपवास सुद्धा सुटला जातो. गोडधोड काही करा, पुरणपोळीच पाहिजे असं नाही, कारण उद्या लाटण्यानं, सुरीनं, कात्रीनं ह्या गोष्टी पाळायच्या असतात. पूर्वी बघा पूर्वी बायका केस विंचरायचं नाही, सुरी लाटण्यानं लाटायचं नाही, तवा वापरायचं नाही, खुरपं, नांगर ह्या गोष्टी पाळल्या जायच्या नागपंचमी दिवशी. त्यामुळे उद्या ह्या गोष्टी पाळणं शक्य असेल तर पाळा, नसेल तर चालेल. कारण आता हल्ली बघा स्त्रिया बऱ्याच जॉब करतात, त्यामुळे उद्या केस विंचरून आपल्याला ऑफिसला जाणं गरजेचं असतं, त्यामुळे ते करू शकता. चपाती भाजी ही घेऊनच जावी लागते. उपवास नसेल तर ते घेऊन जावा. आणि ज्यांचे पित्त, ज्यांना शुगर, ज्यांना BP आहे, थायरॉइड आहे, अशाने उपवास करण्याच्या भानगडीत पडू नका. तुमचे मनातील भाव, नामस्मरण अतिशय महत्त्वाचं आहे.
त्यामुळं नक्की ह्या सगळ्या सेवा करा. व्हिडिओला शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहा.